सुप्रभात. श्री परमरहस्य वाचन, अध्याय 7वा, श्लोक क्रमांक 8, ओवी क्रमांक 71. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सरस्वते नमः. कर्णे वाक्यं करे लिंगं दत्वा संबोधयेत् गुरु. इष्टप्राणस्तथा भावलिंगानामैक्यत्वः. सत शिष्याच्या कर्णद्वारे उपदेशिती महावाक्य बीज निश्चिती. माग हस्तकी लिंग देती कृपाळुत्वे श्री गुरु. श्री गुरु इष्टलिंग देऊनी पाहे काय बोलती शिष्या स्वती हा लाहे. हा इष्ट आणि प्राणलिंग पाहे भावलिंग तिसरा तो. या तिही लिंग ऐक्य भावे याच्या ठाई गुरुत्वेची बजावे. भेद सोडून राहावे गुरुच वचने निष्ठा धरूनी. लिंग भक्ती रीती ख्याता गुरुहस्त मुद्भुभवः. कथं प्राणेन संमिश्रा कथयस्व ममानघ. गुरुच्या हस्तके लिंग भक्ती उत्पन्न तिची निरोपी ख्याती. तैसे कैसे मिश्रित असती देह प्राण आणि लिंग. वपुर्यदा समुत्पन्ना तदा प्राणेषु मिश्रिता. गुरु करजात लिंगम तू शिष्य प्राणे दुमिश्रितम. प्राणदेह संयोगे उत्पन्ना तो प्राणदेह संयोगे मिश्रित झाला. त्या देही संयोग घडला इष्टलिंगाचा. जो गुरु हस्तकी लिंग जन्मला त्यासी देह संयोगे प्राण मिश्रित केला. तोची भक्ती संयोग झाला जाणीजे ओ पार्वती. तत्प्राणलिंग देहश्च जातो गुरु केरप्यत. ज्ञात्वैकैमतयोः सम्यक् भजते ज्ञानवान पुमान्. प्राणलिंग गुरु हस्तकी जो जन्मला त्यासी ऐक्य जो लिंग देही बोलीजे त्याला. या परिलिंग भक्ती लादला तोची ज्ञानी पुरुष. त्या पुरुषाने षडलिंगी भावे ऐक्यत्वे पूज करावे. मिश्रित होऊन भजे स्वभावे तो गुरुराज बोलीजे. आचारं गुरुलिंगं च जंगम च प्रसादकं. महालिंगं तु विज्ञेयं षडविधं स्थलभेदत्. ते षडलिंग मनसी कोण कोण. आचारलिंग गुरुलिंग जाण. शिवलिंग जंगमलिंग ओळखपण चतुर्थांची बोलीजे. प्रसादलिंग महिलिंग नेमून ही 6 लिंग बरवी जाणून. जो मिश्र भावे करी पूजन तोची भक्त जंगम तोची. मिश्रभाव समायुक्तं पूजा गृह्यं तु तत्त्वतः. अज्ञात्वा कुरुते यस्तु पूजा तस्य च निष्फला. जो हा मिश्र पूजनाचा प्रकार अतिरहस्यमय साचार जाणोनी करिजे पूर्ण आचार गुरुमुखे करोनी. जो न जाणताची पूजा करी त्याची अर्थ जाय पूजापत्री. त्याचा प्रसाद तोही अवधारे निष्फळ होय. तो आचार संपन्न शिवगण तो वीरशैव शिवयोगी पूर्ण. तोची जाणतो या मार्गाची खून येरा न कळे ओ देवी. जो करी प्राणलिंगी मिश्रित तिने मिश्रित करुणे वर्तत. तोची जाणीजे शिवभक्त सत्य सत्य पार्वती. भगवंतापस श्रेष्ठ तपो मार्गं निरूपय. येन पाश निवृत्तिः स्याद्वीरशैवद्वर्तितानां. देवी म्हणे देवादिदेवा तपश्चर्येचा मार्ग दाखवा. ज्या नियमे उद्धरावा पशुजीवाचा. त्रिदीक्षाय संयुक्तो मर्त्यः शांतिदान्तिं. सम्मनित्वः गृह त्यक्त्वा वनं गृहे तपस्वुमाधारयेद्. श्री शंकर रहस्य वादने करून सांगू लागले तपोविज्ञान. पार्वती ते सावधान श्रवण चित्त देऊनी करीतसे. तपश्चर्या योग कठीण न साधे संसारी राहून. त्या कारणे सोडावे वन योगसिद्धी होय मग. तपश्चर्य कारणे प्राणी असावे सावधान अंतकरणी. घ्यावया लिंग पूजेची अवरणी दीक्षप्रीती सावधी. त्या दीक्षा त्रिविध असती क्रिया मंत्री वेदा निगुती. गुरुकृपे सहज स्थिती प्राप्त हो निकलक्रमे. शिवदीक्षा झाल्या विन जो मूढ करी शिवपूजन. तो पावर जीव म्हणून देवपूजन न घेती त्याचे. दीक्षावंत भक्त पवित्र सदा मुखी जपे शिवमंत्र. जो असे स्वतंत्र शिवानुष्ठाना कारणे
तेने आसन ध्यान भस्म धारण गळा शोभे रुद्राक्ष भरण सदा शोचे वस्त्र परिधान करावा जप महामंत्रे मंत्र जपा लागी जाण तप निघाले आसन नित्य नेम झाली अविनास्थान चालन न करावे उत्तम आसने बैसून करावे मन ते उत्पन्न चित्त चैतन्य व्यापून ज्ञान मुद्रा साधावी तेने होय ज्ञान दृष्टी सम पाहावी सर्व सृष्टी तेने कर्म सुटे उठा उठी जन्म लिया वेळीचे निष्कर्म जीव होता जाण न करी कोणाशी संभाषण शत्रू मित्र जया समान उदारशील तापसी जयाचे वैखरी शिव शिव हृदयी मुराला अहंभाव सवेचे विज्ञान संभव आकळून राहतसे कर्तुमन्याथा कर्तुमाची शक्ती प्राप्त होय सहज गती तया सत्य देव मानिती पूर्ण वस्तू म्हणून हा माझा राजयोग उत्तम मानवा शिव प्राप्तीचा क्रम सांगितला तुझ पूर्ण नेम आचरावा सत्यपये दुसरा मार्ग असे भजन निर्भयपणे आनंदून करीत असावे रात्रंदिन तुझी चिंता नसावी अबलाजना हे सुलभ गर्वरहित होऊनी गर्वती नभ तनु मन धने करिता दुर्लभ सिद्धी प्राप्त होती त्या सर्व धर्मी ठेविता विश्वास पुण्य घडे तया विशेष मोक्ष प्राप्ती अविनाश होईल पावर्णाने येणे परे संचले संचित ते वाचे उच्चारू नया निभ्रांत अर्पण करावे ते उचित शिव लागी सत्वर हा महिमा परम अद्भुत लिंगधारी अवचारी व्रत तपयोग त्यासीच घडत जंगम भक्ती कारणे तपयोग स्त्रिया लिंग पूजा करीती त्यासी नसे न अधोगती दीक्षावंत सती पवित्र सती लिंगायत धर्मनिष्ठ ऐसे हे रहस्य सुंदर अपरनिसे बोधिशी शंकर पुढे करेल प्रश्नोत्तर श्रोते सावधान परिसावे इति श्री परमरहस्य सारामृत त्याची टीका करून प्राकृत कृत्यकृतार्थ मन्मत सप्तमाध्याय संपूर्ण हा इति श्री परमरहस्य हरगौरी संवादे वास्तुकळ निरूपम नामम सप्तोपाध्याय समाप्तः श्लोक 15 ओव्या 107